नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आज आपण अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात। तर ही बिर्याणी मी कढईमध्ये बनवलेली आहे। कढई किंवा कुकरमध्ये तुम्ही ही डायरेक्ट बनवू शकता। मस्त छान दाणेदार जशी झालेली आहे बघा, अजिबात चिकट वगैरे झालेली नाहीये। चवीला सुद्धा खूप छान, अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याहीपेक्षा भारी म्हटलं तरी चालेल। एकदा जर का तुम्ही अशी बिर्याणी बनवून खाल्ली तर पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी ही चवीला मस्त झालेली आहे। तर बनवायला सोपीच आहे, त्यामुळे आपण लगेच सुरुवात करणार आहे। घरात उपलब्ध साहित्यामध्येच तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता। फक्त तुम्हाला बाहेरून अंडे आणायचे आहेत, बाकी साहित्य नेहमी आपल्या घरात असतं, तेच आपण वापरून अगदी छान चमचमीत अशी ही बिर्याणी बनवलेली आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत आणि हे भिजत ठेवायचे आहेत। लॉंग राईस बासमती घ्या किंवा मग कोलम तांदूळ तुम्ही वापरू शकता, किंवा मग कुठलाही चिकट न होणारा तांदूळ तुम्ही बिर्याणीसाठी वापरू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर ह्यात एक्स्ट्रा पाणी ठेवून एक 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। इकडे मी अंडे उकडून घेतलेले आहेत, तर इथे मी 6 अंडे उकडून घेतलेले आहेत। अंड्याला अशा प्रकारे थोडेसे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्यात थोडासा मसाला आतमध्ये मुरला जाईल। तर पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करायचं 1 चमचाभर। यावर आपल्याला अगदी थोडीशी लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, 2 चिमूट। आता यावर आपण अंडी थोडीशी परतवून घेणार आहे। 2 मिनिटं परतवून घ्यायचे, गॅस लो करायचा, म्हणजे मिरची अजिबात करपत नाही आणि अंडी पण छान फ्राय होतात। तर मस्त असे हे अंडे परतवून घेतलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। डायरेक्ट जरी तुम्ही वापरले तरी चालतील, पण असे जर परतवून घेतले अगोदर तिखट मिठामध्ये तर चव खूप छान येते। आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले। बिर्याणीसाठी तेल किंवा बटर पण तुम्ही मिक्स वापरू शकता। इथे खडे मसाले घेतलेले आहेत काही, 3 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, दालचिनीचा तुकडा घेतला 1 छोटा, 5-6 लवंग, 7-8 काळी मिरी, त्याचबरोबर जायपत्री जी आहे ती थोडीशी तोडून वापरलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। ह्यात मी तेजपान घातलेलं नाहीये, पण तेजपान सुद्धा तुम्ही 1-2 वापरू शकता। मसाले थोडेसे परतले की एक मीडियम साईजचा चिरलेला कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा छान परतवून झालाय। आता ह्यात आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत 2 ते 3, त्याचबरोबर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोची प्युरी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, किंवा मग असं बारीक चिरून टोमॅटो घातला तरी चालेल। 1 टोमॅटो घालायचा आहे फक्त। आणि इथे मी 1 चमचाभर आलं आणि लसूण छान बारीक असं कुटून घेतलेलं आहे ते वापरले। आलं लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल। आता हे चांगलं परतवून घ्यायचंय, टोमॅटो थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे। त्यानंतर ह्यात आपल्याला दही घालण्यासाठी लागणार आहे। बिर्याणीमध्ये जर दही घातलं तर बिर्याणी चवीला अप्रतिम होते। कुठलीही बिर्याणी, अगदी व्हेज बिर्याणी जरी तुम्ही बनवत असाल तरी देखील दह्याचा वापर नक्की करा। तर इथे मी मोठे 2 चमचे दही घातलेलं आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला दही वापरायचे। त्यानंतर ह्यात 1 चमचाभर चिकन मसाला घातलेला आहे, 1 चमचाभर धने पावडर घातली आहे, त्याचबरोबर 1 चमचाभर आपण ह्यात बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि पाव चमचाभर हळद घातली आहे। आणि घरगुती जे तिखट मसाला असतो रोजच्या भाजीचा तो मी अर्धा चमचाभर घातलेला आहे। याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता, किंवा मग हिरव्या मिरचीचा वापर जास्त करा। चिकन मसाला घातल्यामुळे सुद्धा बिर्याणीला छान टेस्ट येतो, मी इथे वापरलेला आहे। तुम्ही स्किप करून फक्त बिर्याणी मसाला घातला तरी चालेल। आता मसाले घातल्यानंतर दह्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे। ह्यात आपल्याला एक 10 ते 12 पुदिन्याची पानं सुद्धा घालायची आहेत आणि मस्त हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे। त्यानंतरच ह्यात आपल्याला अंडी आणि भात घालायचा आहे। तर इथे आपण जर दम बिर्याणी बनवायची असेल तर भात जो आहे तो थोडासा अगोदर शिजवून घ्यायचा। तांदूळ पाण्यामध्ये काढून गरम पाण्यामध्ये थोडेसे उकळवून घ्यायचे आणि अर्धा भात शिजवून घ्यायचा। त्यानंतर गरम पाणी काढून टाकायचं आणि तुम्ही इथे उकडलेला राईस वापरू शकता। आज आपण दम बिर्याणी न बनवता डायरेक्ट बनवतोय, त्यामुळे अंडी इथे मसाल्यामध्ये घातल्यानंतर जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे। ह्यातलं मी सगळं पाणी काढून टाकले। भात किंवा बिर्याणी शिजवताना नेहमी भिजवलेलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आणि आपलं रोजचं पाणी वापरायचं, किंवा मग पाणी तुम्ही थंड किंवा गरम कोणतेही वापरू शकता, पण भिजवलेलं पाणी जे आहे ते शिजवताना वापरायचं नाही, म्हणजे मग अजिबात बिर्याणी किंवा भात असेल साधा तरी तो चिकट होत नाही, मस्त मोकळा होतो। साधारणतः 300 ते 350
ग्रॅम तांदूळ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा अर्धा किलो तांदळाची सुद्धा अशा प्रकारे बिर्याणी बनवू शकता। अंड्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। जेवढे आपण तांदूळ घेतले होते तांदूळ मोजून घ्यायचे आणि त्यानंतर 1.5 पट त्याच्या पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर ह्याला आता मस्त उकळी काढून घ्यायची। ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं अगोदर, ह्याला उकळी येऊ द्यायची छान। आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एकदम लो गॅसवरती ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे। जर तुम्ही ही कुकरमध्ये बनवणार असाल तर साधारणतः 3 शिट्ट्या काढून घ्या। त्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होईपर्यंत बिर्याणी कुकरमध्ये राहू द्या, म्हणजे मग अजिबात चिकट होणार नाही आणि छानही होईल। आता इथे मस्त उकळी आलेली आहे। यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम लो करून ही बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर शिजवत असताना मध्ये एकदा बिर्याणी हलवून घ्यायची 1-2-3 मिनिटांनंतर। तर इथे मला जवळजवळ 10 मिनिटं लागले बिर्याणी शिजवायला। 10 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून अशीच ही बिर्याणी राहू दिली। त्यानंतर आपण ही बिर्याणी वाढायला घ्यायची आहे। ह्यात छान वाफ मुरली जाते आणि गरम असताना जर का बिर्याणी हलवली तर खूप चिकट होते, भात तुटला जातो। त्यामुळे शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं अशीच राहू द्यायची। त्यानंतर वाढायला घ्यायची आहे। वाढण्या अगोदर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर सारी। त्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मस्त गरमागरम अशी ही बिर्याणी वाढायला घ्या। रायत्यासोबत कोशिंबिरीसोबत अप्रतिम लागते, अशी सुद्धा खायला खूप मस्त लागते। अगदी छान चमचमीत आणि झटपट अशी ही बिर्याणी तयार झाली। बनवायला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही, खूप मस्त होते। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बिर्याणी नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढे दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप